डोंबिवलीमधील महारेरा घोटाळ्यातील 65 बेकायदा इमारतींचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। गेल्या वर्षभरापासून या इमारतींवर कारवाई होणार असं बोललं जात होतं। अनेकदा केडीएमसी कडून या इमारतींना नोटीसही देण्यात आल्या आहेत, मात्र सरकारकडून, मंत्र्यांकडून, लोकप्रतिनिधींकडून या इमारतीवर कारवाई होणार नाही, होऊ देणार नाही असं आश्वासन या इमारतीमधील रहिवाशांना दिलं गेलं होतं। मात्र रहिवाशांना आता घरी खाली करण्यासही सांगितलंय। याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा 65 इमारतींमधील रहिवाशांचा घरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मध्ये एक मीटिंग झाली होती ती सीएम साहेबांसोबत। त्याच्यामध्ये सीएम साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमच्यावरती कारवाई होणार नाही, ती 65 बिल्डिंग मध्ये जाईल। 65 बिल्डिंग मध्ये तुमच्या बिल्डिंगचं नाव देतोय आम्ही, तर तुमच्या बिल्डिंगवरती काही ऍक्शन घेतली जाणार नाही जोपर्यंत आमच्याकडनं काही नोटीस येत नाही, तोपर्यंत त्यांनी स्टे ऑर्डर दिलेला होता। पण त्यानंतरही 1 या 2 महिन्यामध्येच आम्हाला परत नोटीस यायला सुरुवात झाल्या। मग त्या सीएम सरांनी जे आम्हाला आश्वासन दिलं होतं त्या आश्वासन कुठे गेलं? आम्ही केडीएमसीच्या ऑफिसला भेट देऊन आलो आज दुपारी। तिकडे आम्ही भेटलो तर ते म्हणाले की तुम्ही किती काय प्रयत्न केला तर उद्या ही कारवाई होणारच आहे। आम्ही बघून पण आलो, त्यांची तयारी पण चालू आहे, हातोडा वगैरे त्यांनी सगळं अलाइनमेंट, त्यांचं टीमवर्क चालू आहे। त्यानंतर आम्ही कल्याण केडीएमसीला गेलो, तिथे सुद्धा विनंतीपत्र देऊन आलो, तिथेही काय आमचं ऐकून नाही घेतलं। त्यानंतर आम्ही रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तिथे पण विनंतीपत्र दिलं, तर ते म्हणे आम्ही काय नाही करू शकत, आम्हाला जे बंदोबस्त दिलं आहे ते आम्हाला वरतून ऑर्डर आलेली आहे, आम्हाला ते बंदोबस्त देणं भागच आहे। ज्या बिल्डिंगवरती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी आश्वासन दिलं की या 65 इमारतींमधील एकही इमारतीला हात लागणार नाही आणि उद्या त्या बिल्डिंगवर कारवाई करण्यात येते। परंतु मला एवढंच सांगायचं आहे की ही जी ऑर्डर झाली आहे ही कोर्टाची ऑर्डर मल्हार हाईट्सच्या नावाने असताना समर्थ कृपा बिल्डिंगवरती कारवाई करण्याचा घाट जो केडीएमसीने घातला आहे तो केडीएमसी यंत्रणेचा भोंगळ कारभार आहे। कारण माझ्याकडे ती ऑर्डर आहे, कोर्टाची ऑर्डर मल्हार हाईट्स या बिल्डिंगच्या नावाने असताना केडीएमसीने समर्थ कृपा बिल्डिंगवर कारवाई करण्याचा घाट का घातला, याच्यामध्ये कोणाला वाचवलं जात आहे, कुठल्या बिल्डरला वाचवण्यासाठी हे केलं गेलं आहे।